हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे, काय चालू आहे? सो हा आहे डे 3 आणि आम्ही एक स्टे केला एक नाईट अँड देन आता मॉर्निंग झाली आहे. आम्ही सगळे आता रेडी होतो आहे, म्हणजे झाले मोस्टली तरी. खाणं नाश्ता वगैरे चालू आहे. सो मी इथे आले बिकॉज थंडी तर हलकीशी आहे. आत्ता सकाळी खूप होती, आत्ता नॉर्मल झाली आहे. आणि मी रेडी झाले. आई मेकअप लिपस्टिक लगा के हम रेडी हैं और अभी हम अच्छे अच्छे फ़ोटोज़ क्लिक करेंगे. लेकिन आई एम नॉट हैप्पी विथ माई दिस आउटफिट बिकॉज इट्स थोड़ा लूज लूज है, कंफर्टेबल है लेकिन आई डोंट थिंक सो कि इसमें ज़्यादा कुछ अच्छा शूट हो पाएगा. सो खाली फोटो यार इतना मेकअप किया. मैं अभी सोच रही हूँ, पहले सोचती तो यार इतना सब नहीं करती थी. मैंने आईज़ एकदम हैवी किए बिकॉज मेकअप तो नहीं करने वाली थी. सोचा कि आईज़ थोड़े से डार्क दिखेंगे तो पिक्स और वीडियोस जो होंगी वो अच्छी आएंगी. सो अभी देखते हैं क्या होता है. अँड आता पप्पा फ्रेश व्हायला गेलेत, मेन ते आहेत. मग आता ते आले की मग आम्ही जाऊ. इकडे आय थिंक कोणता तरी बीच आहे, त्याच्यानंतर त्या बीचवरती जाणार आहोत आम्ही. सो बघूयात कोणता बीच आहे, काय आहे, मी तुम्हाला दाखवते. मला पण नाही माहिती. सो ही बघा आमची कंगना रनावत, आमच्या घरातली ब्युटिफुल आर्या. हाय कर आर्या, विचारते ना कशा आहात तुम्ही. अगर कोई और नहीं करेगा तो मेरी बहनी मेरे साथ फ्लर्ट कर लेंगी थोड़ा बहुत. हमारा मामा भी रेडी हो चुका है. अच्छा ये देखो, हाय कर रहा है हमारा मामा. और मामा और मैं सेम है, थोड़ा थोड़ा वाइट है ना मामू. ब्लू व्हाईट पण सेम आहे ना, मी पण वाईट, तू पण वाईट. या अवधूत बघा काय चाललंय. अवधूत, हा बरोबर. असंच टाकलं पाहिजे. यांनी बघ ना कसं टाकलंय. कोण हुशार आहे. सो आमची मामी पण मस्त हिरोईन रेडी झालेली आहे चांगली. रात्री झोप लागली पटकन बिकॉज सगळे खूप थकलेले आणि त्यात आमचा मामा रात्रभर घोरत होता बिचारा. आम्ही मग रात्रभर हसत होतो. सो घ्या मग कसं तरी झोपलो. थंडी लागत होती खूप, मग झोपलो आणि आता सकाळ झाले. सकाळपासून असं काही स्पेशल असं केलेलं नाही आहे, फक्त रेडी झालो आहे चांगलं छान. आता फोटोज वगैरे क्लिक करू बिकॉज ते पिंक असं फ्लावर्स आहेत मस्त असे. मग ते हातात घेऊन मी फोटोज क्लिक करेल अँड देन आल अपलोड इट. सो गाईज बघा आमची हालत बघा. माझ्याकडे एक मोठी पर्स आहे, सगळे आपापल्या बॅगा घेऊन बिचारा. एवढं आम्ही स्ट्रगल करतोय आमच्या रूम पासून गाडीकडे जाण्यासाठी. आणि तुम्हाला फक्त आणि तुम्हाला चांगले फोटोज दिसतात, त्याच्या मागचं एवढी जास्त मेहनत दिसत नाही. लाईक की भाई चालत तिथपर्यंत जावा, हां त्यात मेकअप कॅरी करा, मग चांगले फोटोज क्लिक करा, ते एडिट करा. ते बघा सगळे बघा कसे आहेत. मीच आपलं बरं आहे बघा गाईस, फक्त एक पर्स पकडले. मग मी दाखवतो तुझी पर्स. विषय संपला. हा मग पकड एक सेकंड गाडी. जस्ट रूमच्या बाहेर निघालो, खाली आलो, गाडी लावली आपली इथं आणि इथं. सो आता गाडी काढूयात आणि निघूयात थेट आपल्या लोकेशन वरती. सो गाइस व्लॉग माझा, लेकिन बेचारा या दोघी मला आठवण करून देते कि व्लॉग स्टार्ट कर. सो अभी हम इधर मंदिर में पहुंच गए हैं और ये ऐसा पैसेज है गाइस. तो गाइस आता आम्ही हरिहरेश्वरच्या मंदिरात आलेलो आहोत आणि आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. गर्दी आहे इकडे ॲज युजली. पिकनिक वगैरे सगळे या साईडलाच येतात. राहुल, नाशिक, खाटा बिटा या साईडच्या पिकनिक. आय वॉज लाईक यार कोणाच्या अंगात नसते एवढं लांब फिरायची. असं म्हणजे आपली फॅमिली ट्रिप वेगळी असून पिकनिकमध्ये तर भाई किती हाल होणार. बसमध्ये बसायचं एवढा वेळ अँड देन मग खाणं पिणं ना भेटणं टाईमवर नाही, बट तसं हवं तेव्हा नाही भेटणार, गाडी नाही थांबणार. सो आता आय थिंक मेन मंदिरामध्ये आम्ही एंटर करतोय. पायऱ्या आहे तिथे आणि हे बघा मागे सगळे आमची गँग आहे एज यू कॅन सी. सो अभी हम मेन मंदिर में पहुंच चुके हैं गाइस. सो मला दर्शन केलं चांगलं, कारण की दरवेळेस असंच होतं, मी मंदिरात पोहोचते, माझा फोनचा कॅमेरा चालू होतो आणि माझं म्हणजे माझी विश किंवा माझं जे मला जे सांगणं आहे, जे बोलणं आहे ते कंप्लीट होत नाही. सो ह्यावेळेस मी पहिलं पाय पडेल मग तुम्हाला दाखवलं. ओके, सो लव यू. एकदा दाखवलं नाही बघ ना. हे बघा गाईस किती गर्दी आहे. जर मला चुकून ओरडा पडला ना तर मग हे तुमच्यामुळे होणार आहे सगळं, एवढं लक्षात ठेवा. फोन ठेवते मी, नाही तर वरडते मला. ठीक आहे, नाही तर मी असं साईडने शूट करू शकते असं म्हणजे.
मंदिरात आलं ना, एक मस्तच वेगळी फिलिंग येते. लाईक काही समजत नाही आपल्याला हवं आहे काय, आपल्याला मागायचं काय, किंवा आपल्याला कशाची हे करायचे. लाईक काय बोलतात ते, आपकी भूलने की बीमारी ठीक हुई कि नहीं? अरे वो तो कब की ठीक होगी. कंप्लेंट, काय गोष्टीची कंप्लेंट करायची देवाकडे. आपण ठरवताना खूप काही येतो की देवा मला हे दे, देवा मला ते दे, किंवा देवा माझं हे पूर्ण कर, मी तुला हे देतो, किंवा मला हे का नाही दिलं, मी तुला हे मागितलं होतं का नाही दिलं. ह्या गोष्टीसाठी काही लोक म्हणजे असतात. तर ना माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मी स्वतः तरी म्हणजे मंदिरात आपण येतो, तुम्ही देवाला बघता, पण देवाला बघितलं आपल्याला काही सुचत नाही, कारण की त्याचं रूपच एवढं वेगळं, निरागस, छान, एकदम पॉझिटिव्ह असतं की त्या रूपामध्ये आपल्याला कळतच नाही की भाई आपल्याला काय पाहिजे. आणि ती एक फिलिंग वेगळीच आहे. लाईक तुम्ही जावा, थँक्यू बोला, ते वाचलं मस्त की बाबा मंदिरात या, आपल्या हिंदू धर्माची लाज राखा, किंवा छान राहावा, माणसांनी माणसासारखं वागा. ॲक्च्युली माणसातच देव आहे खरं तर. तुम्ही जे देणार, समोरच्या माणसाला जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार, असं आहे खरं तर. आणि बघितलं तर दगड दिसणार, पण श्रद्धेने बघाल तर तुम्हाला देव नक्की दिसेल. सो मनात ठेवा की भाई हां, तो आहे, तो बघतोय आणि तो आपल्याला देणार, जे आहे, जे पाहिजे, जे योग्य ते देणार. जे तुम्हाला पाहिजे ते नाही देणार. जे तुम्ही विचार केला नसेल, तुम्ही एक फुल प्लॅन असं दे, एक फुल प्लॅन केला असेल तर तुम्हाला तो अख्खा बगीचा देईल. सो त्याच्यामुळे असं काही हे घेऊन बसू नका की भाई मला कमी का दिलं किंवा काय. वेळ प्रत्येकाची येते, देव प्रत्येकाला बारी बारी करे की आपण सबको उसका बच्चा आहे रे, असं छोडेगा नाही किसी को. तो ह्या गोष्टी मनात घेऊन चालायचं की भाई तो आहे, तो बघतोय, तो कशाची कमी पडून नाही देणार. आयुष्य दिलं, हातपाय चांगले दिलेत, एक खायला प्यायला दिले, चांगलं अन्न वस्त्र निवारा दिलाय, ही मोठी गोष्ट. त्याच्यासाठी थँक्यू बोला बस. बाकी पुढचं कसं येणार आहे हे तुम्ही त्याच्यावर सोडा. बाकीचे जे आपले शौक आहेत, जे आपल्याला आत्ता आपल्या पिढीनुसार वाढत चालले आहेत, ते शौक आपल्या मनाने तोच पूर्ण करणार, त्याला काय मागायची गरज पण लागणार नाही. चाललेलो आहोत परशुरामाने जिथे बाण सोडला तिथपर्यंत असं हे गेलंय, डोंगरांमध्ये पूर्ण हे गेली आहे. सो मी ते दाखवणार आहे तुम्हाला. आणि ॲज युजली बघा चढायचं. थँक गॉड मम्मी आली नाही, बिकॉज मम्मी हॅहू झाली असते. सो मस्त ह्या साईडला बीच आहे आणि आपण वर चाललेलो आहोत. सो वरकडे काय जास्त सांगणार नाही. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बस अजून काय गाईज, आम्ही कोण बोलेल, आम्ही 20, 25, 19 काय मुझे तो लगता है कि कोई आइटम मत पेश करना पप्पी, पहले से बहुत कंफ्यूज. मला मी नाही माहिती, मला मोजायला लागतं माझं वय किती आहे. हा, हिचं 17, माझं तुम्ही एक 20 धरा फक्त 20 सांगितलंय. हिचं असेल एक काय 23, 22. हा, एवढं यंग असून आम्हाला असं एवढा दम लागतोय तर आम्ही चुकून म्हातारे झालो तर आम्ही जागा सोडायचं नाही. म्हणून त्याच्यासाठी आम्ही असं पार्टनर शोधतोय जो बिचारा आम्हाला उचलून घेऊन जाईल. पता चल गया बहन, बहन चुगली करे. सो आमची ब्युटिफुल अनुष्का, ब्युटिफुल नाही, ब्युटिफुल ओरिजिनल ब्युटिफुल काही तिथे पर्पल कलरची छोटी छोटी फुलं आहेत जी कासला बघायला भेटतात. आणि पप्पा म्हणतात तशी फुलं फक्त कासलाच येतात. काय पकवलं पप्पांनी मला अशा प्रकारे, कळलं है ना. आणि हे बघा असा आहे हा एरिया गाइस, एवढा ब्यूटीफुल सिटी असा. और नहीं वो उस साइड से दिखाएंगे. ये सामने जो है ना, इधर हमारे देखो, इधर वो पूरा समुंदर और धुका है गाइस. समुंदर सन की वजह से चमकता है. एक नंबर यार. मला असं कळलं की हे जे मंदिर आहे ना हरिहरेश्वर, ते मंदिर 2 समुद्रांच्या मध्ये आहे आणि त्याला देवभूमी ह्याच्यासाठी बोलली जाते जस्ट बिकॉज की ते दोन्ही पाण्यांच्या मधोमध आहे. स्टील तरी त्याला अजून काही आपत्ती आलेली नाही. सो दॅट्स वाय. ए यार, मी हिस्ट्रीचा पेपर चांगला दिला असतं जर मी पहिला असं मन लावून वाचलं असतं. इसमें अरबिक में कुछ लिखा है, अस्सफाल अस्सफूल, उल्टी पकड़ी है. ए 9वी मध्ये वाचलेलं मी. वाव, एक नंबर. गाइस हे बघा, परशुरामाच्या बाणामुळे ही मध्ये डोंगरांमध्ये हे असं झालं. आणि हे बघा, ही आमची गँग सगळे ऑलरेडी एवढे चढून आलेत. आता उतरून परत एवढं चढायला लागलं तर जीव निघेल. आणि काय हे बघा, मी बोलले ना दोन्ही पाण्यांच्या मध्ये आहे. इथे पण पाणी अख्खं समुद्राने भरले आणि इथे पण पाणी आहे.
सारखं आहे की आम्ही एवढं उतरून खाली जाणार आहोत जस्ट बिकॉज वी वॉन्ट टू क्लिक सम नाइस पिक्चर्स यू नो. और समुद्र काय जसा चक 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 चमकतोय ना, जसं की मला वाटतं KGF का सारा सोना इसी समुद्र में गिरा रहेगा, इसलिए ये चमक रहा है. खाली बघ. सो आमचे पप्पा नाही बोलत होते, बट पप्पांना रिक्वेस्ट केली पोलितांनी की चल बाबा चल फोटो. त्यांना सांगितलं फोटो वगैरे छान येतील. मग पप्पा लगेच आतुर नवरा नाही आतुर नवरा काय म्हणतात त्याला, काय काहीतरी म्हणतात, माझ्या आतुरतेने आलेत आमचे पप्पा. जेवढी येते तेवढी बस झाली. माझी भाषा त्यांना समजते, बस झालं है की नाही गाइस. लव यू. मैं आपको दिखाती हूँ कितना ये देखो ये सब हमने उतरा है और कितना उतरना बाकी बता दी. एवढं उतरायचं गाइस आम्हाला. अभी हमने एक आधा घंटा फोटो खींचा और अभी हम नीचे जा रहे हैं. और आधा घंटा बाहर निकल डायरेक्ट फिर मैं दिखेगी भी नहीं किधर. सो हाँ अलग है, वाकड़ा तिकड़ा अलग है, वाकड़ा तिकड़ा. ये बहुत धूप है गाइस और चलना नहीं आ रहा है क्योंकि स्टेयर्स बराबर नहीं है और इतना हमें ऊपर चढ़ना है वापस. आप देख सकते हो कि ये कितना ब्यूटीफुल पॉइंट है. अभी मैं गिरते गिरते बची. अगर मैं यहाँ से गिरी ना गाइज मेरा मुंह टूट जाएगा. फिर क्या आप मेरे को फिर भी लाइक करोगे? ऐसा ही चाहिए ना कोई तो यार. जो अच्छे में साथ दे वो साथीदार नहीं, जो बुरे में साथ दे वो सही पार्टनर. क्या पार्टनर. लेकिन एक्चुअली बुरे में साथ फैमिली के अलावा कोई और नहीं दे सकती ना, फ्रेंड्स ना. देखो ना अकेले घूम रहे, जिंदगी झंडे. सो गाइस फाइनली वी आर हियर. मजे. गाइस हम तीनों बहनों इधर अगर कोई अपन को अच्छा वाला फिश मिला या फिर वो मोती मिलता है ना, वो मिला तो अपन करोड़पति बन जाएंगे रे बहन. सो गाइस अगर मैं यहाँ से गिरी तो मेरी लाश आ डबकेगी आपके पास. नहीं गिरूंगी इतना तो पता है, हाथ बड़ा है मेरे पीछे क्योंकि. सो गाइस वेट लेट मी शो यू. असा हा अथांग पसरलेला समुद्र आहे गाईस. आणि इथे खडकी आहेत मस्त अशी सुंदर ब्लॅक. तरी ऊन एवढं नाही लागत आहे, काय माहिती का आम्ही एक्साइटेड आहोत म्हणून किंवा काय, इवन आय ऑल्सो डोंट नो. बट खूप सुंदर नजारा, डिलिशियस डिश असते. सो सॉरी गाईज. हे बघा आमचे पप्पा गाईज. ए दिदे इथं आहेत बघ, ते बघूयात का मोती भेटतात का, करोडपती बनून जाऊ. ते मोती करोड़पति बनून जाओ पप्पा अपन. ते भेटला एक मोती तर फिर कुछ करने की जरूरत ही नहीं है. घर पे बैठो, खाओ, डोमिनोज मंगाओ, मजे करो. दीदी नाचो मजे. पर अभी तक मिला नहीं, वो अलग बात है. गाइस आता आम्ही बघितलं, आम्हाला शार्क किंवा डॉल्फिन ह्यापैकी काहीतरी दिसलं आणि 3-4 वेळा असं पाण्यात जाते आत येते. मी ते दाखवायचा प्रयत्न केला, दिसलं असेल तर बघा. आणि लय भारी वाटतं यार इथे, म्हणजे जास्त ऊन पण नाही लागत, हवा आहे आणि गरम नाही होते मीन्स. आणि ठीक आहे वातावरण वगैरे आणि खूप छान आहे. म्हणजे असं वाटतं यार की आम्ही यार दुनियेला सोडून खूप असं एकांतात आहोत आणि इथे खूप बरं वाटतंय खरंच. इथे कोणी आहे नाही, लाईक फेक पीपल्स नाही आहेत आणि खूप मस्त फिलिंग येते की सुंदर आहे म्हणून. बघू शकता इथे सगळे फिरायला असे आलेले आहेत. आणि हा असा आपला परिसर आहे. मी डॉल्फिन्स वगैरे बघितले, पाणी आहे मस्त स्वच्छ आहे. परत ही अशी काळी दगडी जिथे गारवा आहे हलका, थोडासा हलका ऊन. फोटोज वगैरे आम्ही क्लिक केले, खूप छान मस्त फोटोज वगैरे आलेत. आणि आता ही लोक आहे बघा इथे, माझी फॅमिली. मी तिकडे गेले नाही बिकॉज एवढं ऑलरेडी आम्ही चाललो आता इकडनं तिकडे जायचं जीवावाला. आणि मी जेव्हा ते डॉल्फिन बघितलं ना मला लय भारी वाटलं, लय मस्त होतं. काल मी मासे बघितलेले ना, तर त्याच्यामध्ये ते मी बोलले की 4 काचेच्या मध्ये यार मासे. मी आय वॉज लाईक यार हे जे समुद्रात मासे असतील त्यांचं किती बरं. नंतर मला क्लिक झालं की यार हां या समुद्रात शार्क पण असेल जे छोट्या माशांना खाऊन टाकेल. पण जोपर्यंत ते छोटे मासे ह्या गोष्टी सफर नहीं करत तोपर्यंत त्यांना स्वतःचा बचाव कसा करायचा ते त्यांना कळणार नाही. सो ये था मेरा पॉइंट ऑफ व्यू बोलने का. और बहुत ही अच्छा है. वो दीदी देखो इधर बैठी है हमारी और एकदम शांत आहे, खूप सुंदर. आणि बघा ना दगड वगैरे कसं प्रिंट आहे आणि मस्त. सो ये आणि मी सांगितलं तसं की KGF का सारा सोना इसी समुद्र में गिरा रहेगा बघितले. आणि म्हणून त्याच्यामुळे लख 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 चमकतोय हा समुद्र आणि खूप सुंदर आहे यार. असं वाटतं इधर ही घर बन के रह जाए हम. आणि
लोग अभी रिग्रेट कर रहे हैं कि हम यहाँ पे क्यों आए। अभी हमें अकेला महसूस हो रहा है और ऐसा लग रहा है कि यार फैमिली तो साथ है, फैमिली तो बचपन से साथ है यार, लेकिन अभी कोई और भी चाहिए ना, है ना, इस उम्र में तो चाहिए फॉर श्योर। मम्मी मारेगी चप्पल से रे। मेरी मम्मी व्लॉग देखेगी तब चप्पल से मारेगी। किसको? इसने बोला कि इसे किसी की तो याद आ रही है। सो आई वाज लाइक कि एक झापड़ा दूं क्या, तेरी याद चली जाएगी बहन। अब आ रही है याद, अब आ रही है याद। सो अच्छा लग रहा है यार, यहाँ पे दुनिया से अलग, कुछ टेंशन नहीं, कुछ मच नहीं, किसी को कुछ एक्सप्लेनेशन नहीं देना है। यहाँ पे सिर्फ यहाँ का व्यू देखना है और बहुत ही सुंदर दिलकश नज़ारा है और बहुत ही मतलब यहाँ पे एक गाना भी शूट हो सकता है जिसका नाम हम दे सकते हैं रंग दे तू मोहे गेरुआ। पर यहाँ पे रेंज नहीं है, ये भी एक अच्छी बात है कि भाई फोटोज क्लिक करो और चुप यहाँ पे यहाँ के नज़ारों का मजा लो। मेरे बोलने पे क्या हुआ है मेरे को समझ में नहीं आ रहा है, लेकिन मेरे को भी बोलना नहीं आ रहा है मुझे क्या बोलना है। सो मैं ये कहना चाहती हूँ कि मैं यहाँ पे आई हूँ, मुझे बहुत ही अच्छा लग रहा है। ऐसा लग रहा है कि यार दुनिया से दूर, मैं अकेली, यहाँ पे कोई नहीं है, मुझे कहीं जाना नहीं है, किसी को कुछ एक्सप्लेनेशन देना नहीं है और मतलब यहाँ पे मुझे सिर्फ इस चीज़ का मज़ा लेना है बस। अच्छा भी लग रहा है लेकिन एक साइड से बुरा भी लग रहा है कि मैं अकेली हूँ यार। हम लोग के पेरेंट्स स्ट्रिक्ट नहीं है गाइस, बट स्ट्रिक्ट है। लेकिन मैं आपको कैसे बताऊँ कि वो स्ट्रिक्ट है लेकिन स्ट्रिक्ट नहीं, लाइक वो मुझे सब कुछ करने देते लेकिन जो मुझे चाहिए वो मुझे वो करने नहीं देते। मैं कैसे आपको एक्सप्लेन करूँ, मुझे समझ में नहीं आ रहा है। सो आवाजावरती तुम्ही अनुमान लावू शकतात की किती छान आहे गाइज। जितना ज़्यादा अच्छा व्यू होगा उतना ज़्यादा तुम्हारी वो जिरवाएगा। जीव निघालाय आमचा ते चढून, मला श्वास घेता येईना, धगधग हे सगळं ठण ठण ठण, हार्टबीट फास्ट झाले फुल। या साईडचा समुद्र मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवते। स्टेअर्स आता चढले मी एक 100च्या वर आरामात आणि जिथे आय कांट ब्रीथ, प्लीज समवन गिव मी ब्रीथ। इकडे बघ की, गिव मी ब्रीथ ना। अभी हमको मंजिल भूलना नहीं है, मंजिल पर मेरा हाथ है, उसको अब मुझे पाना है। कट करायला लागले, चामटवतील मला घरचे। जिया तो क्या जिया, मंजिल को भूला कर जिया तो क्या जिया, अगर तुझ में दम है तो उसे पाकर दिखा। पाय कापतायत ग माझे। बसूयात पप्पा जरा इथे सावलीत। ठीक आहे, थोडंसं गाइस उन्हाने मी पूर्ण तांबडी झालेली आहे, गोल्डन ब्राउन और ऊपर से ब्लश करके रखा है मैंने। अभी ऐसा लग रहा है कि नीचे जाओ और थपक थप मुंह धो मेरा। ओ आ गया वो समुंदर में, बताती हूँ आपको, रुको। तिकडचं बघ किती क्लीन दिसते। आमची मामी बघा 2-2 वडापाव खाते, मी बोलली ना। हे बघा गाईज वडापाव खाते 2-2। ही आमची आर्या, आम्ही सगळे दमलो गाईज। जर माझा फोन असा खेचला ना अनुष्का, जीव जाईल माझा इथं। सो गाईज ॲज यू नो की मला 2 व्हीलर राईड खूप आवडते आणि आता हे सनसेटचा टायमिंग, वाव, फीलिंग लाईक वाव। बस मिसिंग माय पार्टनर जो है नहीं, इमेजिनेशन में है मेरे, तो मिस यू। गाईज सो आम्ही आता आहोत पुण्यामध्ये गाईज, आणि वाइब है ब्रो, वाइब है, ठंडा है, खाना खा के बैठा है हम लोग, बजाए 11 और इधर मस्त चिल कर रहा है बैल्कनी में, यू नो। और हम सब घूम के आए मी गाईज 2 व्हीलर वरती आले आणि 2 व्हीलरचा एक्सपिरियन्स मी आणि अनुष्काने जो घेतला, एवढी मज्जा आली ना आम्हाला। आम्ही अख्खं म्हणजे नाही का तो घाट एन्जॉय केला, यु नो। धुके वगैरे होते, थंड वारा सुटलेला, सनसेटचा टायमिंग होता, यु नो। सो काय गाईच्या ती 4 जण एका झोक्यावर बसलेत। बस मामी ते बस, तुम्हाला बसायचं ना बाळ, बस ना। सो हा, तर मी हे बोलत होते की हा मस्त हम जहाँ बैठेंगे
वेट उधर. थँक यू. सो येस आय एम गोईंग. असं यु नो घाटाचा रस्ता होता, खूप उंच घाट होता तो आणि त्यात सनसेटचा टायमिंग होता. सो मला खूप छान फील होत होतं आणि म्हणजे नाही का गाणी वगैरे लावलेली. सो एकदम गाणी अशी रिलेट होत होती मला आणि मी अनुष्का होतो आणि आम्ही असं जोरात ओरडत होतो ना. मी तुम्हाला काय सांगू, माझ्या मनात जे बसलेलं ना, जे बैठा था ना मेरे दिल में, वो सब मैंने चिल्ला के बाहर निकाल दिया. मेरे को बहुत दिन से मेरा दिमाग ना सड़ा हुआ था, लाइक कि यार मेरे को बाहर निकालना है, गुस्सा निकालना है, मेरे को एक चिड़चिड़ करना है बहुत सारा, मेरे को बहुत ज़्यादा सब किसी को तो पीटना है, चीज़ें फेंकनी है, ऐसा था मेरा हाल. तो मैं चिल्लाई गाड़ी पे, बहुत ज़्यादा चिल्लाई, बहुत ज़ोर से गाने गाए. तब मुझे ज़रा सा रिलैक्स हुआ कि यार हाँ कुछ तो मेरे को अच्छा लगा. हॉट होते का गाईज मला आणि माझ्या मला आणि माझ्या सिस्टरला आम्हा लोकांना काही काम नाहीये बॉईज ताणण्याशिवाय, यु नो हॉट बॉईज अँड यु नो आर बिग पॉइंट्स. सो हां तर मी ये ना बस ना. अरे नाही ब्रो, हा टाकणार मी पाठ सगळं. चुकीकडे आले, फ्रेश बीश झाले, मग आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली, सगळे फॅमिली आत बिर्याणी खाते. बट ना तुम्हाला काय सांगू, आम्ही सकाळपासून जे फिरलोय किंवा ट्रॅव्हलिंग केलंय त्याच्यामुळे माझ्यात एनर्जीच नव्हती. सो मी इथे आल्यापासून मी ठरवलं की मी शूटच नाही करणार. बट मला तुम्हाला सांगायचं होतं की बाबा मी बाईकवर बसून खूप जास्त मस्त एक्सपिरियन्स घेतला. सो आय जस्ट वॉन्टेड टू शेअर विथ यू. सो मी बोलली की तेवढा पार्ट मी तुम्हाला जरा असं बोलून दाखवू शकते. आणि मी त्या अशी बडबडते नाही, लहान मुलं माझ्याकडे असं बघतात जसं का मी काहीतरी आठवा आजोबा करते. हे बघा, यो राज आणि वीर. राजवीर एवढं मोठं नाव असतं का गाईज? ह्याचं राजवीर नाव आहे ना. तुम्हाला बघत होतास ना मग, हे खरं सांगायचं मला बघत होता ना. सुंदर आहे मी, सुंदर आहे, सुंदर आहे मी. माझे डोळे बघ, प्रेमात पडशील. ब्रो तू 2 व्हीलर पे बैठा है, दिन भर तू सोया रहेगा ना गाड़ी में, इसलिए तेरी आंखें सलामत है. मेरी आंखें नशीली हो गई जैसे फूक लिया हो. सो हां मग बघा, माझे बिचारे तो म्हणते, त्याला म्हणलं माझे डोळे कसे आहेत. ही ताकी दुनिया माझ्या डोळ्यांवरती फिरायला म्हणते भूतनी जैसे लाल लाल हो गई आंखें में. उसको कौन बताएगा कि बा मैं दिन भर प्रवास करे लिए और थके लिए बिडू, तो इसकी वजह से मेरी आंखें ऐसी हुई. समझ रहे. तुला सांगू, या ब्लॉगमध्ये मी लय लिमिट क्रॉस केलंय बोलून. तुमच्या मामाचं काय चाललंय? फोटोचं बोललीस का तू? त्याला घाबरलीस? तू पागल आहेस? मी इथे एकटी येऊन बसली ते का मी पागल आहे? मी बिना लाईटीची बसू शकते. मी रात्री तुम्ही लोक झोपलं की मी बसू शकते. सो गाईज ऍक्च्युली सीन असा झाला, माझी दीदी फोटो काढत होती. फोटो क्लिक करताना ना थोडासा असं कॅमेरा हलतो आणि रिफ्लेक्शन हलतं आणि ते एक चेहरा, त्याच्या मागे एक झाड आहे. सो ते रिफ्लेक्टमध्ये एक वेगळं काहीतरी आकृती बनली जी क्लिअर नव्हती. ती आम्ही आमच्या मामीला दाखवली. आमची मामी इथे नाही राहायचं, तुम्ही चालला करत रडत बसली. रडत बसली मामाच्या बाजूला. आता तिला सांगते की भाई ते असं नसतं मामी, मी इथलाच फोटो काढला आणि मी इथे एकटी येऊन पहिली बसले. बघितलं ना तुम्ही ब्लॉग मध्ये स्टोरी टाकायच्या चालल्यात ते ना माहित मला. लाइट लावते बिकॉज दिसणार नहीं चांगलं. सो गाइस हाँ अभी क्या बोले बा, मज़ा करने का दिन खत्म हो गया. अभी घर पे रहने का मैं तो 2 दिन के लिए पूरा बेड रेस्ट लेने वाली हूँ क्योंकि मैं बहुत घुमेली हूँ. और यू नो मतलब खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और सो जाएंगे, बस यही करने वाली हूँ ये 2 दिन के लिए पूरा बेड रेस्ट. सिर्फ सोऊंगी क्योंकि मैं बहुत थकेली है बा, समझी. सो मत बा. तुझा मूड नेहमी आशिकानाच असतो रे. सनम तेरी कसम बघायचा जर स्टे झाला तर. सनम तेरी कसम. इंदर, रोज रोज भांग और दारू पीने से लोग मर जाते, वैसे भी एक दिन मरना ही है. टिया बघितला आता तो गाणं माईकवर बोलतोय आणि मी सुरू वाटला की लगेच हळू. हॅलो हॅलो मैं थांब ना, गाणं गाते ना मी. थांब जरा. मैं रेत सी बूंद का जरिया तू हुआ
तुझे पुढचं विसरले मी. आके तुझे भीग जाऊं जी मैं, दर जाऊं दर दर जाऊं दरिया ये तर जाऊं जी, इश्क ये पाके मैं तेरा निखर जाऊं. अनुष्का समझ रही है मेरे को. होती है फिलिंग्स. आणि तुम्हाला मेन सीन तर सांगितलं नाही बा. आम्ही बुलेटवर बसलेलो, आम्ही तिघ जण. त्याच्यामध्ये हाफ मस्त असं चंद्रकोर सारखा चंद्र मी तुम्हाला दाखवलेला लास्ट टाइम तसा. त्याच्यावरती मी बोलली ना, उसका साथ कभी ना छोड़ने वाली चांदनी. बिचारा वो चांद भी अकेला नहीं, हम ही है जो अकेले है. सो हाँ, तो हाँ वो चांद था मस्त. और रोमांटिक सॉन्ग्स थे, यू नो, लाइक चन्ना वे चन्ना मेरे, या फिर इश्के जान सुना हमने. और सब सॉन्ग्स सुनकर यही पता चला कि हम अकेले, मी एंड माई फ्रेंड, हम सिंगल एंड आई एम नॉट रेडी टू. आर यू? हम दोनों एक दूसरे के साथ है, बस हो गया. सो दमलोय गाईज. बघू, मला तर आता असं वाटतं की गाणं बिणं लावून नाचावं. इफ जर स्टे असेल तर नाचूयात मस्त गाणं बिणं लावून. बट जर नसेल तर मग पटकन 1-2 तासात मला घरी पोचवा यार, कारण की जाम वैतागले मी, यु नो. ट्रॅफिक लागणार, कारण की आम्ही प्रॉपर पुण्यात आता. कुठे? कात्रज ना, कात्रज पाशी आहोत. आणि वी आर जस्ट चिलिंग अँड सर्वायविंग आवर लाईफ, बट वी आर नॉट हॅपी. बाय गाइस. जस्ट मी आता एक मस्त हॉटवाली अशी स्टोरी अपलोड केली आहे. सनसेट का टाइम हो, ठंडी ठंडी रेत हो, लेट्स गो ऑन अ पार्टी यार, मुझसे ना बैठो. ये स्टोरी देखकर किसी को पता चलेगा क्या कि मैं इधर सैड हूँ? सब अनुमान यही लगाएंगे. अनुमान वर्ड मेरा फेवरेट झाला है. अनुमान यही लगाएंगे कि यार ये तो बस मजे कर रही है, इधर घूम रही है. अरे उनको गिरा रियली कर जाएगा यार. भाई इसके नीचे बहुत ज़्यादा स्ट्रगल है यार. बराबर ना अनु? हायच्या व्यतिरिक्त कुछ बोलो. हेलो. हेलो. How do you do? I'm fine. Do you do? How do you do? I'm getting foreigner accent, you know. I can speak better English in foreigner accent. तुला माहिती का बटाट्याला काय म्हणतात? Potato. Potato. Oh, good one. And tomatoला? Tomato. And tomato हा word guys English वालाच आहे. Tomato. टमाटर. कसं नाही झालं? टमाटर हिंदी झालं. टमाटर. अगं भूमी दीदी. हम कुछ तो कर रहे हैं, अभी आप मत समझो. भूमी दीदी. हो गया फिर, हटो, कटो यहाँ से. सो गाइस सुस्ती आली लई. मला समजत नाही. मध्ये लॉकडाऊन आहे आणि म्हणून तर मी तिला तसं म्हणले, मी जसं प्रांजलशी बोलायला सॉरी. म्हणजे ती सेकंड फ्लोअरला तिच्या फ्रेंडच्या घरी जावे परत. पण मग तिच्या डोक्यात अचानक आलं की जर मी सेकंड फ्लोअर म्हणजे तिच्या फ्रेंडपाशी गेले तिच्या फ्रेंडच्या घरी आणि जर दरवाजाच उघडा नसेल आणि मग ती बाई तिच्या मागं आली तर मग ती अडकेल. म्हणून फर्स्ट फ्लोअरला माझी काकू राहते, म्हणून मग ती त्या काकूच्या घरात गेली. आणि ती बाई तिने बंद केला दरवाजा तरी ती बाई मागे आली. आणि माझा भाऊ आहे ना छोटा श्रेयांश, तो बेबी आता मला घ्यायला आला. संदीप दादा सगळे हातात घेऊन दाखवलं आणि मला आउट साईडला सर चार्जिंगला लावतो. जाऊ नका बरं का सोडायला त्यांना. त्याला मी खूप प्रेम करायचे ना, मग ते तो गेल्यावरती तिला जाऊ नका आता. हा काय ऐकतोय मला सोडायला यायचं म्हटलं. हा लावला सोडायला. वो एक तरफा नहीं था, दोनों साइड से नैन में टक्का हो रहा था. मम्मीचं एकतर्फी होतं का? ऐका गाईस. म्हणजे मी करत होते अशी असल्यापासूनच. कशी अशी लहानपणापासून माझ्या फादरवर प्रेम केलं. पप्पा गुड लुकिंग आहेत ना आमचे, तो इधर जा उधर जा ऐसे थे. वाटत होतं की मी स्वतः म्हणजे मी लग्न माझ्या ह्यानेच केलेलं आहे. ह्यांनी स्वतः इकडे आधी आईकडे जाऊन मामाकडे जाऊन सांगितलं की नाही मला करायचं. मला खरं नाही वाटलं. हे गेले आईकडे मामाकडे आणि ते मला म्हणलं काम कर. बाई काय तो तोंडावर ग्लो आणि काय तो ब्लश.
मला बोलले जायचं आपण पळून आपली भरली पिशवी बाहेर येऊन दिलं मला. अरे यार ऐका की मला ते पळून जायचं तर म्हटलं हा ठीक आहे जायचं. मग म्हणलं जाऊया पिशवी वगैरे भरली चला म्हणलं जाऊ. बघ म्हणले तुझी भाची येते का नाही बाहेर. आम्ही खरंच गेले की राव. आणि मामाने हे दोघं येडे बसलेत बोलत. म्हणलं मामा बरं हे कसं काय पळून गेले. आणि मला परत घरात नेली. मला मामाने आपली धुतली. मामाने मला धुतली. कुठे निघाले कुठे नाही. आणि त्याने मला सांगितलं की तू पळून निघाले. असं काय नाही मामा. हे दोघं मिली बघायचं होतं ह्यांना की येऊ शकते का. मग शेवटी हे मला म्हणले पळून बिळून जायची काही गरज नाही आपण लग्न करू. आणि माझ्या आधीच हे गावी पोहोचले आजीकडे मामाकडे. मग आता हा विषय कसा मी तेव्हा मी होते 9वीला मला काहीच माहित नव्हतं. म्हणजे हे वडिलांना घेऊन इकडे कसे काय गेले पुढचं त्यांनाच माहितीये काय बोलले काय नाही. मायला आपले म्हणजे पळून जाण्यापेक्षा घरात चाललेलं की पळून जाण्यापेक्षा आपलं लग्न लावून गेलेलं बरं किती. पण ते स्वतः तयार नव्हते मला पळवून न्यायला. हा बरोबर आहे सगळ्यांच्या साक्षीने काय पण उद्या कुणी बी उद्या लग्नाला मी हे बघेन मी तुझ्याशी लग्न करणार पळून जायची गरज नाही. पण त्याच्यामुळे मी मार खाल्ला ना 2-2 मुंबईत मला त्या 3 नंबरच्या मामानं मारलं. मारलं दार बंद करून. सगळी भांडी बिंडी फेकून दूध मागे सरणार आहे. सो गाइस अभी मैं ना मम्मी के मेरे लव सीन्स मतलब जो बचपन में मला ती भीती वाटते मी खाली नाही जाणार मम्मा. हां सो मी ये कह रही थी की आत्तावरती मम्मीचं नाही का आधीचं सगळं चाललंय की बाई रिलेशनशिपमध्ये नव्हते एक लाइकिंग होतं मम्मी पप्पांचं. मग ते सगळं ते सांगतात की कसं काय झालं. मम्मीचं 1 साईड होतं फॉर शुअर की म्हणजे लाइकिंग होतं क्रश लाइकिंग अट्रॅक्शन. मग तिकडनं पुढचा प्रवास. मग पप्पा मस्त बी की बाबा हम जिससे प्यार करते हैं उससे ज़्यादा हमसे कौन प्यार करता है उस पर ज़्यादा फोकस होने गया. और फिर वो डायरेक्ट उनके घर पे बुलावा देने गए कि भाई मेरे को इससे शादी करनी है तो उठा के लेके जा सकता हूँ मैं इसको घर से या आ सकती है मेरे साथ देखो. फिर बेचारी मम्मी को फटके विटके दिलाए. फिर शादी भी दिला दी क्योंकि उनको पता था कि अगर नहीं दिया तो ये तो भागी जा सकती है भाग के जाएगी ये सब. तो मैंने भी सुना तो आई वॉज लाईक यार किती मस्त यार किती छान. आणि तुम्ही तो मम्मीच्या फेसवरचा ग्लो एक ब्लश बघितलं की बाई किती ब्युटिफुल फिलिंग आहे की यार बाबा आमचं होतं आम्ही आता जस्ट एकत्र आमचं लग्न झालं आमचे 2 पोरं आहेत आणि आता आम्ही हॅपी आहोत टचवूड हॅपी आहोत. आणि म्हणजे छान लाईफ आहे एकत्र आहे मी म्हणजे ज्याच्यावर प्रेम केलं तो एकत्र आहे. सो इट वॉज बेस्ट फिलिंग. आणि ते मम्मीचे असे फोटोज व्हिडिओज क्लिक करते ना मी त्या दोघांचे ते मला भारी वाटतं की यार बाबा हे हॅपी आहेत आता. आणि म्हणजे है कुछ है मोहब्बत है इश्क है दोनों में जो हो चुका है अभी कंप्लीट हो चुका है और खुश है साथ में. तो ऐसा कपल देख के ना मेरे को एक बहुत अच्छा लगता है. ऊपर से मेरे पेरेंट्स हैं इधर मेरी जल रही है कि भाई मेरी ज़िंदगी में कोई स्कोप नहीं है ना कोई किक है. और इन लोग का यार ये बता रहे कि फिर मैं मम्मी पापा को ये देती थी बचपन में. मम्मीचं एकदम लहानपणापासून एकदम लहान जेव्हा आर्याच्या वयाची होती ना ती तेव्हापासून ती म्हणजे नाही का पहिला चाइल्डहुड क्रश दॅन लाईकिंग स्टार्ट वगैरे झालं. मग केअर इन ऑल नाही का केअर करा द्या सगळं हातात खाणं पिणं बघा त्यांचं इथपासून म्हणजे लहानपणापासून ते एकत्र आहेत. तुम्ही हे नोटीस करा की ते लहानपणापासून एकत्र आहेत. त्यांना किती टाइम मिळाला असेल त्यांच्या पार्टनर सोबत आणि ते सगळे मेमरीज ते आत्ता सांगतात. सो ह्या मेमरीज जे ते सांगतात त्या बेस्ट आहेत. आणि असं वाटतं की आता त्या मेमरीज खूप मस्त असतात त्याच्यामध्ये तुम्ही लाईफ काढू शकतात. कधी कधी असं वाटतं यार काही लोक निघून जातात तर काही लोकांची मेमरीज राहते यांच्यात बाई माणूस पण सोबत आणि मेमरीज पण लकी है. टचो अच्छा है जो है किसी को तो अपना प्यार मिला किसी के तो नसीब में उसका प्यार था और वो हुआ उनका अच्छा. ऐसा ही सब कपल्स का हो. अभी और क्या मैं बोल सकती हूँ भाई. मैं बोल देती बहुत कुछ लेकिन प्रॉब्लम ऐसा है मेरे घर वाले टपके रहेंगे इधर. आमच्या घरात ते सेकंड बबड्याचा कपल क्यूट लय भारी. कसं आहे त्यांच्यामध्ये एक वरचट असलं ना तर एक जरा खालती शांत समजून घेणार आहे लाईक एक बोलणार आहे ना जसं ते एक ऐकून घेणार आहे. आणि प्रत्येकाला लाईफमध्ये असं हवं असतं की भाई मी जे बोलते ते कुणीतरी कान लावून नीट ऐकावं ती गोष्ट सिरियसली घ्यावी. असं नाही की भाई एकदा हाक मारला 2दा हाक मारला तर इग्नोर केलं. लाईक घरातले पण असतात काही असे म्हणजे माझीच मम्मी घे मम्मी 10 हाक मारला की त्याचा 14व्या हाकाला याचं व असतं महिला सांगा की हां मग मम्मी हे करू का मग मम्मी मी काय वेअर करू असं
लाइफ में कोई तो चाहिए, गुड लिसनर चाहिए जो हमारी बातें अच्छे से सुने, हमें सीरियसली ले, हमें क्या चाहिए वो देखे। मैं धीरे बोल रही हूँ, ऊपर आवाज आएगा। हमें सीरियसली ले, हमें अटेन्शन दे, हमारी केअर करे, जपेल आपल्याला, असं कोणतरी हवं असतं यु नो. आणि ॲक्च्युली असे फ्रेंड्स पण असतात काही जे काही खूप गुड लिसनर असतात किंवा समजून घेतात. माझ्या लाईफमध्ये ते पण आहे, म्हणून तर म्हणजे माझी जिंदगी झंड आहे. काहीतरी हाय काय सीन चालू आहे असं तसं, तर पप्पा बोलतात की नाही नव्हतं काय असं. पप्पा म्हणजे मम्मी म्हणे मग फ्लर्टिंग वगैरे करत होते ते असं. फ्लर्टिंग वगैरे म्हणजे आता काय यंग एजमध्ये सगळं एक्सपिरियन्स करणं गरजेचं आहे. हमारी जिंदगी ऐसी जो समझ एक्सपिरियन्स घर के बाहर छोड़ेंगे तब एक्सपिरियन्स करेंगे, घर के बाहर नहीं छोड़ेंगे. तर गाईज सगळ्यांच्या लाईफमध्ये गुड आणि बॅड डेज सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात. सो तिथे डिस्कशन चाललेलं, जुन्या गोष्टी गप्पा चालू होत्या आणि गप्पा माझ्या पॅरेंट्सच्या स्ट्रगलिंग पिरियडवरती चालू झाल्यानंतर ना मग ते चालू झाल्यावरती माझा मूड ऑटोमॅटिकली ऑफ होतो. बिकॉज मला सगळं ते काय काय आठवायला लागतं जे आम्ही सफर केलं आहे, जे सहन केलं आहे, जे आम्ही बघितलं आहे लहानपणी, जे कुठल्याच लहान मुलांनी बघितलं नाही पाहिजे मोस्टली. सो ते मला हर्ट होत होतं आणि मला नाही का म्हणजे मी खूप काय काय बघितलं आहे लहानपणापासून आणि आत्ता जे दिवस आहेत ना ते पहिल्यापेक्षा खूप 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 स्वामींच्या आशीर्वादाने खूप छान आहेत. मग ते पहिल्याचं जर काय आठवलं ना तर मग मला फक्त स्वामींचीच आठवण येते की स्वामी जे दिलं ते तुम्ही खूप दिलं आहेत मला. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनातून आपल्या आठवणीतून कधीच जाऊ शकत नाही. तसंच एक बालपण असतं. बालपणामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनात घर करून जातात, ज्या कधीच विसरता येत नाहीत. सो ते डिस्कशन आलं की मग मी ऑटोमॅटिक खूप हर्ट होऊन जाते आणि मला तो चाइल्डहूड ट्रॉमा आठवून जातो. तर मग त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी हे असं बोलणं अवॉइडच करते मोस्टली. चादरीचं बोलत होता, कशी चादर काय झालं? काहीच कळलं नाही. एकाच बटनावर 2 तुझी अंगावची चादर कोणी नेली काय